टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण, 100% आयुर्वेदिक. त्यापूर्वी मी राष्ट्रवादीच्या तर्फे निवेदन दिलं होतं की हळवल फाट्यावरती जे अपघात होतात त्याच्यात लोकांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू जबाबदार हे नॅशनल हायवेचे अधिकारी असं मी निवेदन दिलं होतं. तिथे जर स्पीड ब्रेकर नाही झाले किंवा हायमार्ट नाही झाला तर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार असं आंदोलनाची निवेदन दिल्यानंतर इथे तात्काळ त्यांनी रमलर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले, परंतु त्या रमलर प्रकारच्या स्पीड ब्रेकरचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे. परंतु त्याचप्रमाणे ते स्पीड ब्रेकर घातल्यानंतरसुद्धा अपघातांचं प्रमाण तर तेवढंच आहे. परंतु गेल्या या हायवे चालू झाल्यापासून जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जर संख्या पाहता ती फार मोठी आहे आणि ही रोखण्यासाठी मी गेले 1.5 वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा करतो आहे. आज शेवटचं निवेदन मी आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे की हे अपघात रोखण्यासाठी जर नॅशनल हायवेकडनं जर त्याची उपाययोजना नाही झाली तर येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही व्यवस्था करावी आणि नाही केल्यास मी त्या हायवेवरती माती टाकून हायवे बंद करणार. आणि मी आत्तासुद्धा मागणी केलेली आहे की मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्याबद्दल त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती 302 दाखल करावा, गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला जाऊन आम्ही राष्ट्रवादीतर्फे आम्ही टाळं ठोकणार हे आम्ही निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज प्रांताधिकाऱ्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या आठवड्यात आपण त्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने करू. परंतु आमची आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीतर्फे की राजापूरपासून वडखळपर्यंत जे अपघात क्षेत्र आहेत तिथे डांबरी स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घालून वेग नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या उतारांवरती आणि ब्रिजवरतीसुद्धा स्पीड ब्रेकर घातलेले आहेत. इवन दो पुणा कोल्हापूर, पुणा मुंबईसारख्या हायवेंवरती 6 पदरी हायवेंवरतीसुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी स्पीड ब्रेकर घालण्यात आले. त्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर इथे घालावे व अपघात रोखावेत अशी आमची आग्रहाची विनंती आणि आम्ही निवेदनात दिलेली आहे. आणि ती जर त्यांनी नाही केली तर 1 महिन्याच्या नंतर आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांवरती 302 दाखल करण्यासाठी SP ऑफिस संपूर्ण कणकवली पोलीस स्टेशन इथे आम्ही आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. नाहीतर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार जोपर्यंत तिथे स्पीड ब्रेकर घालून वेगाला नियंत्रण देत नाही. परत हायमार्ट्सचा एक विषय आम्ही गेल्या वर्षी त्यांना सांगितलेला होता की हायमार्ट्समुळे काय होईल, ते जे वळण आहे ते पूर्णपणे वाहतूक म्हणजे चालकांना दिसेल, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे थुकी लावण्याची कामं आता त्यांनी करू नये. येणाऱ्या काळात त्यांनी पूर्णपणे ठोक आश्वासन दिलं तरच हे आमचं आंदोलन थांबेल, एवढंच मी सांगू इच्छितो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.